हा जो ब्लॉग आहे ना तो खूप लेट शेअर करते तुमच्यासोबत, कारण एडिटिंग करायला जास्त वेळच भेटला नाही. परीच्या बड्डेचा सकाळचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलास, पण नंतरचं आम्ही काय काय एन्जॉय केलं ते पण तुम्हाला मी सांगते. परीचा आज बड्डे खूप स्पेशल डे, त्याचबरोबर आमच्या सगळ्यांसाठी अजून स्पेशल डे याच्यासाठी आहे, कारण पप्पांची नवीन गाडी येणार होती आणि त्याचीच तयारी करून आम्ही खाली आलो आहे. मस्त तयार झालो, ताट पण तयार केलं. बाकीचे सगळे फॅमिली मेंबर गाडी आणण्यासाठी गेले, त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. आम्ही तिघींनी छान गाडीची पूजा केली. मम्मी पप्पा गावी गेले, कारण की तिकडे सुद्धा त्यांना गाडीची पूजा करायची होती. परीचा बड्डे यावेळेस घरी सेलिब्रेट न करता हॉटेलमध्ये करायचं असं ठरवलं. तर मी आणि माझ्या बहिणीची फॅमिली आम्ही सगळेजण कामोठ्याला गेलो. तिथे शिवराज ढाबा म्हणून एक हॉटेल आहे, खूप फेमस आहे, साताऱ्याचं आहे. तर खूप जणांकडनं त्याचा मी रिव्ह्यू ऐकला आहे. म्हटलं चला आपण तिथेच बड्डे सेलिब्रेट करूया आणि जेवण करूयात. तिथला अख्खा मसाला आणि रोटी इतकी छान मिळते ना, खूप मस्त. तर आम्ही तिथे अख्खा मसूर घेतला भाजीमध्ये, आणि वांग्याची पण भाजी खूप फेमस आहे तिथली, खूप मस्त आहे. परी आज छान अशी रेडी झाली होती प्रिन्सेससारखी, आणि यावेळेस तिच्यासाठी रसमलाईचा केक आम्ही ऑर्डर केला. मुलांनी काय एवढा केक खाल्लाच नाही, थोडाच केक खाल्ला, त्यामुळे रिटर्न आम्ही वापस घेऊन आलो. आणि जेवण खूप छान होतं, जास्त स्पायसी आणि ऑइली नाही मिळत तिथे जेवण, अगदी घरी आपण बनवतो ना तशीच चव असते. अख्खा मसूर तर खूप फेमस आहे, नक्की ट्राय करा तुमच्याजवळ जर हे हॉटेल असेल ना. आणि प्राईस पण खूप कमी आहे बरं का इथल्या सगळ्या जेवणाची. काहीही घ्या तुम्हाला कमी प्राईजमध्येच भेटतं. आम्ही दोन्ही फॅमिली मस्त पोट भरून जेवलो, मस्त बड्डे सेलिब्रेट केला आणि घरी वापस आलो. तिथलं हॉटेल एकच नंबर होतं, त्यामुळे परीला खूप जास्त प्रमाणात आवडलं, खूप खुश होती, कारण नेहमी आपण घरीच बड्डे करतो, कधीतरी असं बाहेर पण सेलिब्रेट केला पाहिजे. आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि तिथे ना अशी एक मूर्ती आहे, तिथे सुद्धा आपण फोटोशूट करू शकतो. परीचे 1-2 फोटो क्लिक केले. आणि यावर्षी खूप सिंपल पद्धतीने तिचा बड्डे सेलिब्रेट केला, पण खूप मजा आली. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.